एखाद्या वेळेला माळा असू द्या नाही तर नसू द्या, माळा घालून या जण पैसे देणार किती दाखवू तुम्हाला सांगा, चला किती दाखवू सांग. भजने भजने हा चला 70 लाखाची सावकारकी भजने यायची, हा भजने यायची. काय सांगायचं बा, टप्पू माळ घालते, माळ जर दुमती करून म्हशीला हाणली तर म्हशीला टिंगुळी आहे आणि वागायला राक्षसापेक्षा बेकार वागत आहेत. काय जाळायचे ह्यांच्या माळी, काय कामाचे सांगा ना. बोलण्यावर माझा राग येतो, तेलही बोलत आहे, बोलू द्या ना मग. कुणीतरी बोलणार पाहिजे का नाही सांगा, बोल गोरख सांग. हो म्हण, बरोबर आहे का नाही, इकडे लक्ष द्या. कुणीतरी पाटील बरोबर आहे का नाही सांगा. कुणीतरी परमार्थ करावं वाटणं, हे बघा ढोंग वेगळं आहे आणि परमार्थ वेगळं आहे. लक्षात आलं का नाही. बरेच लोक परमार्थाचं ढोंग करतात, बरोबर आहे का नाही. ढोंग वेगळं आहे आणि ओरिजिनल परमार्थ वेगळा आहे. ओरिजिनल परमार्थ करणारी मोजकी माणसं या जगामध्ये बघायला मिळतील, नाही तर अपेक्षा ठेवूनच परमार्थ करणारे माणसं भरपूर आपल्याला बघायला मिळतात, बरोबर आहे. दंबे करू भक्ती, सोंग दाऊ जना आणि अंतरी भावना वेगळी. मोठा गण लावायचा असं ते उघडायला सुरून रामभाऊ आपल्याला भाऊकीनं उघडून खाल्लं बाबा, उघडून खाल्लं काय सांगा. पार शेंडीहून पाणी गेलं, आपल्या शेंडीहून पाणी गेलं. त्याच्या नादी लागाव तर दंडात ताकद नाही आपल्या राहिली, आता मनगटात बळ नाही आपल्या. लईच नाद करावा तर चाळकाचे माणसं बरगड्या मोडतील आपल्या, कुठं नादी लागत बसावा त्यांच्या, बरोबर आहे का नाही. जाऊ द्या, आपण त्याने बी पाठीवर मारावा पण पोठावर मारू नये, काय सांगावा. असू द्या आता, हे बघा ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं आणि शेवटी किती बी उळून खाल्लं तरी नशिबातलं कुणीच नसतंय. हे असला देवदेव आपल्या देवदेवाला का सवय का सांगा ना मला, काय सवय आपल्या देवदेवाला, काही चव नाही. महाराज संघ बोंबलत चालायचं, महाराज संघ फिरायचं, महाराज आले की या 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 बसा बसा, सगळे तरुण पोरं एकत्रित. महाराज निघून गेले की 90 हाणायची. काय करायचंय काय त्या परमार्थाला सांगा ना. आग लावायची का तू ह्या परमार्थाला, सांग ना काय करायचंय सांगा. परमार्थ वेगळा आहे, लक्षात आलं का नाही. आपण जो करतो तो परमार्थच असेल असं सांगता येणार नाही. आणि एकच वाक्य मी बोलतो, लोक काय म्हणतील हे महत्वाचं नाही. तुम्ही लोकांच्या नजरेत कशी असू द्या, तुम्ही स्वतःच्या नजरेत चांगले असलात की परमार्थ झाला, बरोबर. तुम्ही लोक काय म्हणते, लोक काय म्हणते, अरे डॉक्टरला काय जाणार नाही, कवा बी पुस्तक वाचित बसे, पण त्यांच्या नजरेत ते चांगले आहेत ना. लक्ष द्यायला लागले का. लोक तर मलाही नाव ठेवते, कुणाला नाव ठेवते. 40% लोक कायम तुमच्या विरोधात राहणार आहे. तुम्ही किती बी चांगलं वागा, किती बी चांगलं वागा. आता गणेश महाराजांनी साळेगावला एवढं मोठं सुंदर शांतीधाम उभा केलंय. एकनाथ महाराजांचं मंदिर गणेश महाराज म्हणतात. अहो संसारिक असून एवढं मोठं चांगलं काम करणं, तरी त्याला धंदा तुला काय धंदा का आहे, तुला एवढा धंदा आहे, दुसरं काही धंदा नाही तुला. ह्याचं खाली वरी कर, त्याचं टाळ बी टिकीत नाही. भजने आपले टाळ बी दादा, टाळ बी तर लगेच तंबाखू आहे, बिघडलं त्याला नाही जमलं नाही. तू ह्याच्यामुळं तू पाचशे फिरायला शिद्याना ठेव, बाकी काही नाही. ह्याच्यामुळे तू यात बदल जी व्हाय नाही ती ह्याच्यामुळे व्हाय ना गेलाय. काय चुकीचं आहे का तात्या माझं, बोला रामरे बाबा बोला, काय चुकीचं आहे का माझं, बोला बोला, काय खरंय का खोटंय. खरंय, लबाड बोलत नाही मी, लक्षात आलं का नाही. इकडे लक्ष द्या, काय बोलून उपयोग आहे साहेब. खरंच आहे महाराज, माझा बोलण्याचा भाव तुम्हाला वेगळा वाटेल पण माझ्या गोष्टी सत्य आहेत हे तुम्हाला मान्य करावं लागेल. एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर मला वाटतं त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. नका सहकार्य करू पण त्याच्या सोबत उभा तरी राहिलं पाहिजे ना. कमीत कमी आम्ही आहेत तुम्ही चला, आम्ही आहेत तुम्ही करा, काही देऊ नका पण त्याच्या सोबत उभा राहा. कसं वाटतं तुम्हाला, बरं वाटतंय का. खरंय का खोटंय सांगा. उभा राहायला काय अडचण. आपले ज्याच्या गळ्यात माळ नाही काय नाही काय नाही ते कीर्तन झालंय, आहा गायकाला सूर नव्हता, नाही नाही त्याला जमलं नाही, महाराज बरोबर नव्हता. तुला माळ नाही बाबू, तू अजून पहिलीला बी गेलेला नाहीस, अंगणवाडीत बी नाहीस, तू 12वीच्या लेकराला नाव ठेवायला. तुला जर अगोदर महाराज लोकाला नाव ठेवायच्या तर तू पहिली नीट माळ घाल मग बोल लोकाला, बरोबर आहे का नाही. तुझ्या गळ्यात माळ बी नाही वागा तू लोकाला नाव ठेवायला लागलास, तुला अक्कल पाहिजे. काहीच कळत नाही, माळ नाही गळ्यात काही नाही. माया सप्त्याचं नियोजन द्या आणि माया म्हणावं महाराज लावा कांदेत का लावायला, ते लावा. लई दलिंद्र माया मिवणीचं कीर्तन नाही तर मग पट्टी महागारी द्या. तू का बिघाडलास का काय, तुला अक्कल गिकल आहे का नाही. पाहुणेरावळे कीर्तन असतात का सांगा, पाहुणेरावळे कीर्तन असतात का सांगा. अहो वक्ता दस सहजतेसु म्हटलंय, 10,000 एखादा वक्ता असतो आणि त्याचं वक्तृत्व बोलवून बघून त्याला बोलवलं पाहिजे. पठाडे महाराजाला आपण बोलवलंय, त्यांची बहिणी तर दिली, ते आपल्या गावाचे पाहुणे म्हणून नाही, त्यांची कला उच्च म्हणून बोलवलंय. लक्षात आलं काय, म्हणून बोलवलंय. एखाद्याला काहीच येत नसेल ते पाहुणा असून उपयोग काय आहे त्याचा, त्याला रविवारी बोलवायचं, एरी कशाला बोलवायचं, काही कामाचं आहे का, तो काही कामाचं आहे का सांगा. माझं बोलणं जरूर खटकत आहे पण हे खरं आहे हे लक्षात ठेवा.